काही आयुर्वेद ट्रीटमेंटच्या पद्धती वापरल्या जातात आयुर्वेद वैद्यांकडून, डॉक्टरांकडून. तर आता हे लोकांनाही माहीत आहे की औषधं घेणं, पंचकर्म करणं हे, परंतु त्या व्यतिरिक्त काही पद्धती मी सांगणार आहे की हेतुप्रत्यनिक चिकित्सा. म्हणजे की आजार कोणत्या कारणांनी झाला आहे, त्या कारणांच्या स्वरूपाला बघून आयुर्वेदामध्ये काही ट्रीटमेंट सांगून ठेवलेत. तर त्याला हेतुप्रत्यनिक चिकित्सा म्हणतात. ती या व्याधी प्रशमन जी सर्वसारपणे सगळीकडं ट्रेंडिंग पद्धत आहे की एक व्याधी आहे आणि त्याची जी चिकित्सा सूत्र आहे त्यानुसार ट्रीटमेंट देण्याला व्याधी प्रशमन म्हणत असतात. दुसरं की अपुनर्भव चिकित्सा. एखाद्या व्याधी पुन्हा होऊ नये यासाठी काही ट्रीटमेंटमध्ये बदल करावे लागत असतात किंवा काही टप्प्यांवरती ट्रीटमेंट द्यावी लागते. अजून एक भाग आहे की रसायन चिकित्सा. म्हणजे एखादा व्याधी होऊन जातो, तो बराही होतो, तो पुन्हा होऊ नये यासाठीही काही औषधांची चिकित्सा केली जाते. परंतु आयुर्वेदामध्ये त्यातल्या त्यात एक विशेष एक भाग वापरला जातो की तो आजार त्या व्यक्तीच्या कोणत्या सिस्टीमला झालेला आहे, कोणत्या अवयवांना झाला आहे, त्या अवयवांची ताकद वाढवणं. साध्या भाषेत बोलतो आहे आम्ही, त्याला रसायन चिकित्सा करणं म्हणतो. की त्यामुळं ना हे जे अपुनर्भव चिकित्सा आहे की तो व्याधी परत होण्याची जी टेंडन्सी कमी करायची असते ती या रसायन चिकित्सेमुळे आणखीन सुखकर होत असते. यात